स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी आज भारतीय जनता परिवर्तन पार्टी या नवीन राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना करण्याची घोषणा करण्यात येत आहे। या पक्षाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र धर्म व हिंदुस्थानचे मास्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजधर्माची संकल्पना या मूल्यांवर आधारित असून देशातील राजकारणात नैतिकता, पारदर्शकता व जनसेवा यांची पुनर्स्थापना करणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे। पक्षाचे संस्थापक ॲड. आबा उर्फ निलेश गणपतराव निढाळकर यांनी सांगितले की पक्ष स्थापन केलेला आहे, काय कारण आहे? एक खरं पाहिलं तर आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म शताब्दी वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही या पक्षाची स्थापना करताना अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म यांच्या विचारांची बांधणी करून आम्ही आमच्या पक्षाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आमच्या दृष्टीने खूप ऐतिहासिक महत्त्व आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता परिवर्तन पार्टीची स्थापना या दिवशी घोषणा करत आहोत। तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहात, मग काय राजीनामा देत आहात आणि काय तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचे विचार का पटले नाही? भारतीय जनता पक्षाचं काम मी 1988 पासून करतो, म्हणजे जवळपास 37 वर्ष करत आहे। त्यामध्ये अनेक पदं पण मी सांभाळली आहेत। आता मी भारतीय जनता पार्टीचं पुणे वकील आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष होतो, परंतु भारतीय जनता पार्टी ही मूळ विचारांच्या धारेपासून दूर चाललेली आहे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांपासून दूर चाललेली आहे। म्हणून या ठिकाणी आज आपण बघितलं तर सगळीकडं एक लोकशाहीमध्ये गोंधळ निर्माण झाल्यासारखी अवस्था झालेली आहे। म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्वाचा आज राजीनामा दिलेला आहे आणि नवीन पक्षाची घोषणा केलेली आहे। तुम्ही या पक्षाची कशी विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणार आहात? या माझ्या पक्षाची विचारधारा आहे ती नैतिकता, पारदर्शकता व जनसेवा। खरं तर राजकीय पक्षांचं काम आहे की जनतेची सेवा करणं आणि जास्तीत जास्त जनतेला सुविधा देणं, पण आजकाल राजकीय पक्ष हेच विसरलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं। खरं पाहिलं तर आता आपण अनेक ठिकाणी बघतो की राजकारणामध्ये एक कारपोटी काय म्हणतात आपण एक वेगळं कल्चर तयार झालेलं आहे। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं झालेले, जो सेवाभाव आहे जनतेच्या प्रती हे सगळे विसरलेले आहेत आणि त्याच्यामुळं जे जनतेची सेवा व्हावी हा जो विचार आहे हा मागं पडलेला आहे आणि हेच आमच्या शिवकल्याण राज्याची मूळ संकल्पना आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये सांगितला होता। म्हणून ते खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं। आज तसं काही दिसत नाहीये। आज जनता ही एखाद्या वेठबिगारासारखी काम करते आणि जे जनतेचे खरे सेवक आहेत ते मालक बनून काम करताना दिसत आहेत। ही सगळी परिस्थिती बदलवायची असेल तर समाजामध्ये परिवर्तन आवश्यक आहे। म्हणून आमच्या हे परिवर्तन हा आमच्या पार्टीचा मूळ उद्देश आहे आणि हे परिवर्तन आम्हाला हे समाजामध्ये करायचे, लोकांमध्ये जाऊन परिवर्तन करायचे, जनतेचं परिवर्तन करायचे। म्हणून आम्ही आज ठिकाणी या पक्षाची स्थापना केलेली आहे। काय जाहीरनामा असणार आहे? आमचा जाहीरनामा आहे तो शेतकरी, कामगार यांना न्याय देण्यासाठी, महिला खऱ्या अर्थाने त्यांना सुरक्षेसाठी, युवकांसाठी रोजगार आणि संविधानिक मूल्यांचं संरक्षण यावर आमचा भर असणार आहे। होय, माझे सहकारी आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश निढाळकर यांच्या प्रत्येक कृतीला माझा पाठिंबा असणार आहे। का पाठिंबा? आज मी जवळपास 25 वर्षापासून ॲडव्होकेट निलेश निढाळकरांना ओळखतो। त्यांची जी विचारधारा आहे ती सर्वसमावेशक आहे। सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून नेहमी ते लोकांचंच हित बघत असतात। शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी त्यांच्या मनात जी म्हणजे जी तळमळ आहे ती त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं, त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातून दिसून येते आणि ते आज प्रत्यक्षात ते उतरवत आहेत। त्यामुळे आमचा कायम पाठिंबा त्यांच्या बरोबर आहे।